राजेशजी थांबा थांबा थांब ना, एवढे घाईनं चालले. थांबा, मला काम आहे तुमच्यासोबत. आता कोणतं काम आहे तुला माझ्यासोबत? मी चाललो आता ड्युटीवर. मला होऊन राहिला उशीर, पहिलेच आज उशीर झाला. तिकडे बॉस चिल्लावते माया. मला जाऊ दे आता काही मला अडवू नको तू मोहिनी. अहो तर जाना, मी काय तुम्हाला घरी ठेवून राहिली काय? मी थोडी म्हणतो काय घरी राहा म्हणून. अहो मला राजेशजी ऐका ना. बोल लवकर लवकर बोल, काय म्हणतं तर? मला उशीर होते बा मोहिनी. इथं माझ्या टाइमपास काही करू नको तू. लवकर बोल, काय काम आहे तर? अहो राजेशजी पैसे द्या ना, पैसे पैसे पाहिजे ना मला. पैसे कायले पाहिजे तुले? पैसे नाही माझ्याजवळ. तुला मी पहिलेच सांगितलं, माझा पगार व्हायचा आहे, पैसे आहे नाही. हा, फालतूचं नाटक काही लावू नको आता. आता काय घ्यायचं आहे तुले? सगळं घरी बरोबर असल्यावर कायले पाहिजे हो तुला पैसे? राजेशजी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, मी आज पार्सल येते. हा, तर त्या पार्सलवाल्याला काय देऊ मी? वापस पाठवू का त्याला? वापस जाते काय तो एक वेळ आल्यावर? हा, पैसे द्या मला पहिले 700 रुपये. मी तुम्हाला त्या दिवशीच मागितले होते. 8 दिवस झाले आता या गोष्टीले. मग तुम्हाला समजत नाही काय पैसे ठेवा म्हणून? मी म्हटलं का तुला साडी घे म्हणून? माझ्यासाठी घेतली काय? ते मी घालून राहिलो काय ते साडी? हा, फालतूचं काही काही लावून घेतो झोमाडो. एवढ्या मोठ्या साड्या भरल्या आहे कपाटात, त्या घालणं पहिले. त्या घालणं होऊन नाही राहिल्या, आणि तर नवीन नवीन साड्या बोलवून राहिली ते. हा, पैसे ना पैसे माझ्याजवळ इथं. राजेशजी मला फालतूचा तमाशा करायला लावू नका आता. हा, आणि फालतू बोलायला लावू नका. मी त्या दिवशी सांगितलं, आणि साडी तुम्ही घेतल्याशिवाय राहत नाही. पैसे तुम्हाला पाहिजेच. तुम्ही ड्युटीवर जा, नाही तर नका जाऊ. अरे बा, नाही आहे ना माझ्याजवळ मोहिनी. कायलेच फालतू पागल करतं. काय बायको आहे बाई, किती किती लावून देते नवऱ्याच्या मागे. सकाळी सकाळी उठल्या बरोबर हा चालला तो ड्युटीवर, तर दिलं लावून न कायसाठी पाहिजे तर निसता पैसा. अन्न म्हणा बापाच्या घरून तिला सांगणार रे. ओ राजेश दादा, सांग ना तिला त्या मायबापाच्या घरून अन्न म्हणा पैसा. घे म्हणा, किती साड्या घेत तर. तुम्हाला काय करावं लागते? मी माझ्या मायबापाच्या इथून कायले आणू? नवरा आहे ना मला. मग मी माझ्या नवऱ्याच्या भरोशावर उड्या मारतो म्हटलं. तुमच्यासारखी नाही मायबापाच्या घरी येऊन बसली इथं आणि भाव जाईले बोलून राहिली फालतूच. राजेशजी तुम्ही जर पैसे देऊन दिले ना, नाही एवढं मला ऐका लागत ना तुम्हाला ऐका लागत. पैसे देऊन द्या मला पहिले. घे ना अजून बायका डोक्यावर रे, घे ना. फारसल काय बापा त्याचे. हा, याच्यासाठी कमावता तुम्ही पैसा. लावून नका ठेवू पैसा, आपला जमा नका करून ठेवू. फक्त बायकाच्या साड्यावरच उडवा तुम्ही. काय आहे तू? आहे ना मला असे बोलणे खा लागते म्हटलं फालतूस. राजेशजी बोलणे तुम्ही मायाने खाऊन राहिले, तुमच्या स्वतःच्या यानं खाऊन राहिले. हा, घरात एवढाला पैसा देता तेव्हा नाही कुरकुर करत तुम्ही. आणि मी काय एखाद्या वेळेस मागून घेतो तेवढ्या गोष्टीसाठीच कुरकुर करता काय? मग तुम्ही या महिन्याचे दिले का मला 5000 रुपये? जेव्हापासून मामाजीने म्हटलं ते एक डाव दिले फक्त, त्याच्यानंतर पैसे दिले काय? मग तुम्ही द्यायला नाही पाहिजे का मला पैसे? तुम्ही जर पैसे दिले मला महिन्याच्या खर्चाले तर मागतच नाही मी तुम्हाला. मग आता द्यानच नाही तर मागणारच आहे ना. तुम्हाला नाही मागू तर कोणाला मागू? किती रुपये पाहिजे तुला आता? 700 रुपये पाहिजे मला. बस पैसे देऊन द्या, तुमचा पिच्छा सोडून घ्या. मी चालली घरात, तुम्ही जा तुमच्या ड्युटीवर. मी फुकट बोलत नाही. हा, पार्सलसाठी पैसे दिसून राहिले तिले. सकाळी सुटून डब्बा करायला लागते नवऱ्याचा, हे नाही दिसून राहिलं का? डब्बा करून द्यायला लागते नवऱ्याला, ड्युटीवर जाते का काही जाते, त्याची नाही दिली पिकर जराशी. राजेशजी कोण दिला तुम्हाला डब्बा करून? मग वैशाली वहिनीनं केला म्हटलं, त्या केला काय? दोघी मिळूनच केला म्हटलं आम्ही राजेशजी. एकटा वैशाली वहिनीनं नाही केला. नुसतं आपलीच नका लावत जाऊ. तुम्हाला काय माहित आहे? मी उठली सकाळपासून करू लागून राहिली, ते कुठं गेलं? दोघी मिळून काम करतो म्हटलं आम्ही. मी इकडचं करतो तर वैशाली वहिनी तिकडचं करते. आमच्या दोघी शिवाय कोणी नाही म्हटलं घरात तिसरं करून द्यायला तुम्हाला. तुमच्या बहिणी कोणतं 2 पोळ्या टाकायचा निवाड पडत नाही, तुमच्या मायकूनही पडत नाही. मोहिनी पाय, वाद घालायला माझ्याजवळ टाइम काही आहे नाही आता. मला तू जाऊ दे चांगल्या मनानं इथं ड्युटीवर. ना तू त्याच्यातले कपाटातले पैसे घेऊन घे, 700 रुपये. जास्त घेतो नको, नाही तर मग बस म्हटलं म्हणून घेऊन घेतले. मी मोजून ठेवले आहे म्हटलं किती आहे तर. पुरे पैसे घेईन मी तुझ्या जवळून. अहो 1 रुपयाने करतो इकडे तिकडे तुमचा. नाही पाहिजे मला पैसे तुमचे. तुमच्याच जवळ ठेवा तुमचे पैसे तुम्ही. काय बायको आहे बाबा पांचटवानाची. पाहिजे नाही म्हणते तुमचा पैसा आणि त्यालाच मागून नाही राहिली पैसा. कशी बायको आहे काय नाही बाबा. ठीक आहे, जा मग आता घेऊन घे मी त्याच्यातले. गेले काय हो बापूजी? गेले बा वैशाली ताई एक वेळचे. काय बा एवढ्याशा साडीसाठी पैसे मागायला किती बोलायला लागते तुमच्या देराले? असते व कोणाचा स्वभाव देते तर खरी. देणं तर राहते ते येले, पण फालतूच काय म्हणते तर करणं राहते त्याला बोलणं. मग नाही तर काय, तर शेवटी दिलेच ना. म्हटलं मला घेऊन घे म्हणे कपाटातले म्हणे. हा, आता पहा वैशाली ताई, मलाच माहित आहे पैसे यायचे कुठे राहते काय राहते, पण आपण घेऊ नाही शकत ना. म्हणजे आपण घेत नाही बिना मागितल्याचे. आपल्याला जमतच नाही ते बिना म्हटल्यानं पैसे घेऊन घ्या म्हणून. नाही हो, मागूनच घेतलेले बरे राहते मोहिनी. काय करतं, कमी जास्त झाले तर आपण बोलणे खायचे काम. आता माझ्याजवळ एवढे पैसे राहते तरी मी तुझ्या भाऊजीला सांगून घेतल्याशिवाय घेत नाही. वास्तविक पाहता ते मला म्हणते तू घेऊन घेत जाय, मला काही विचारू नको. पण नाही, कधी कधी काय राहते, आपण घेऊन घेतो, खर्च करून घेतो, मग नाही राहत आपल्याला आठवण. हा, मग याच्या हिशोबात जर कमी झालं तर मग घोड होती बिचारे. मग आपल्यालाच कसं तरी वाटते. चला आता नाश्त्याचं बनवा लागेल ना. माय बापूजी बिना नाश्त्याचेच गेले का व मोहिनी? उशीर होऊन राहिला म्हणे. त्याला म्हटलं करा म्हटलं, तयार असतं होतं व सगळं. पण नाही म्हणे ते, तर मग काय करू? कॅन्टीनवर खाईन म्हणे. तेले त्या कॅन्टीनवर खायचा लय शौक येते, काय करू मी आता? जाऊ दे, तसंही त्याला बाहेरचा नाश्ता आवडते पहिल्यापासूनच. तुला लग्न व्हायचं होतं का नाही तेव्हा ते बाहेरचं जास्तच खाय. त्याला म्हणून बापूजी घेऊन जाणार नाही म्हणे, वहिनी बाहेर खाऊन घेईन ना म्हणे. लय वेळा, आता तरी लय वेळा डब्बा नेते तू म्हणतं तर. नाही तर पहिले बाहेरच जास्त खाऊन घे, मग त्याच्यात पैसाही जास्त जाते ना. मग नाही तर काय, तर बाहेर त्याच्यात पैसे किती जाते. आपण घरीही करतो, अजून काय म्हणते तर बाहेरचंही खा, किती पैसे चालले जाते त्याच्यात. येईल ते नाही दिसत, स्वतःचा हिशोब दिसत नाही वैशाली ताई. आपल्याला लागून तर एखाद्या डाव नेत नाही म्हटलं बाहेर काही खासाठी. आता आपली काही इच्छाच नसते काय.
मग नाही तर काय बा, आपलंही मन करते ना बिचारे काही खायचं कुठं जायचं, पण काय करा. वैशाली ताई, मी काय म्हणतो, आपण काय करू आज, आपलं मंदिर नाही का गावातलं, तिथे गुपचूपची गाडी लागते ना या, आपण चाललं जाऊ ना तिथं, चला ना काय, दोघीच जणी जाऊ आपण. मोहिनी खरंच माझी लय दिवसची आता चाट खायची इच्छा होऊन राहिली, मस्त भेळगिळ खाऊ म्हटलं. आता करते बिचारे मन, पण आता काय होते भाऊजीले सतई सतई काय म्हणू, ते तर नेतेच म्हणा, पण म्हटलं आता काय म्हणावं गड्या, तर तुला म्हणतच होती मी चालशील काय म्हणून. जाऊ बरं आपण आज. चटुऱ्या वानाच्या पाय ना, नुसतं खायच्या गोष्टी, नुसतं खायच्या गोष्टी खाणं आणि काय म्हणते खरेदी करणं, बस याच्यासाठीच कमावते यायचे नवरे पैसे. काय झालं ना बाई, काऊन बडबड करून राहिला एकट्याच, काही फरक पडला काय तुमच्या डोक्यात आता? मला कायले पडते डोक्यात फरक, मी तर तुमच्या डोक्यात फरक पडायची होय, एवढी काय मी काय हे काय नादा नाही काय का माझ्या डोक्यात फरक पडल? माझ्या नाही पडत, तुमच्या डोक्यात फरक पडायला तर आलीच मी इथं. अहो ननदबाई, आमच्या डोक्यात फरक पडायला का नाही, लय लोक हे पाहिजे म्हटलं, आमच्या डोक्यात फरक पडणं काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. पडूच नाही शकत, माझ्यासोबत तुम्ही पाला पाहिजेच ना का. मोहिनी होय म्हटलं मी, नावाची मोहिनी, लक्षात ठेव ना तुम्ही. तुम्हाला काय वाटतं मी बी छाया होय म्हटलं, मी माझ्या माईला भडकवल्याशिवाय तुमच्या घरावर अलग केल्याशिवाय राहतो काय? बापा माय माऊली कुठे गेली होती तू? हा, इकडे तुझ्या घरात काय काय चालू आहे माहित आहे तुले का? बस तू हिंडतच राहत जाय फक्त इकडे तिकडे घारी सारखी, तुझ्या सुना करते इकडे तुया. हो ना, आता काय झालं, काय केलं ते ना, आता काय केलं, देणं सारा व्यवहार त्याच्या हातात, ते पुरीची पुरी तो इस्टेट दे त्याच्या नावानं करून, फार खतम करून टाकते तुझ्यासाठी, काहीच नाही ठेवत म्हटलं त्या. हा, त्या सुना काय गंमतच्या आहे का वाई? तू काय म्हणते तर मस्त हिंडत जाय तिकडे, त्या करते इकडे कारस्थानं. अहो तर सांगशील मला काय केलं ते ना, तर तुला किती वेळा म्हणून राहिली का आता त्याला अलग काढून दे, आता काय त्याला काय घरात घालूच ठेवतं काय नुसती, त्याच्या भरोशावर ते करू दे ना, आता सारं तुमच्या भरोशावर चालू आहे इथं, म्हणून त्याचा पैसा मस्त उडवायला भेटून राहिला. आता त्याचा पैसा ते उडवते काय लिहू, मला घर खर्चाला देत नाही काय, राजेश देते, विनोद देते, माहित आहे किती देते, तर एवढा मोठा पगार आहे त्याला, 10,000 रुपये देते तू हातात, 10 टिकल्या ठेवून, आणि बस झालं, बाकीचं काय म्हणते तर बायकोवर उडवते तो. कायची बचत करते आई, त्या सुनीनं माहित आहे पार्सल बोलावलं म्हटलं, पार्सल. हा, आणि नवऱ्याच्या मागं किरकिर लावली पैशासाठी. राजेश दादा चालला होता आता ड्युटीवर, त्याला जाता जाता म्हटलं डोकलं तिनं आता. पार्सल कायचं पार्सल व माहीतच पडते ना तुला, आता घंटाक भराने येईन तर त्याचं पार्सल न मार्सल न काय होय ना काय नाही तर. हा, तुला माहीतच पडते, पाहिजे त्याच्या डोळ्यानं तेव्हाच भरोसा करजो, पोरीवर भरोसा करू नको तू. काय करू माय, मी तर हारून गेली येईल, काय करता आता, कितीक बोलून कितीक म्हणून ऐकते काय त्या माय मनानं, कोणी ऐकत नाही, त्या बापच नाही ऐकत तर त्या काय ऐकत माय मनानं. हा, बापानच नाही ऐकली कधी जन्मा, तर पोट्टेच काय ऐकते, पोट्टेनं नाही ऐकलं सुनाच काय ऐकते. साड्या बोलावल्या म्हटलं, साड्या त्या दोन्ही सुनाईनं, ह्या मोहिनीनं वैशालीला बिघडून टाकलं म्हटलं. पहिले माहिती तुला वैशाली कशी होती आई, साधी सुधी होती म्हटलं, हा काहीच नाही समजे म्हटलं तिले, आता ह्या मोहिनीनं तिला हुशार करून टाकलं सगळं. हो, हे की गोष्ट तुझी बरोबरच आहे, कारण पहिले वैशाली बोले नाही, खालची मान वरतो नाही करे म्हटलं, आता हे मोहिनी आली तेव्हापासून तेही शब्दाला शब्द द्यायला लागली. हा, तोंडाला तोंड देते ती आता मोहिनीसारखी. मग याच्यावरूनच घेणं अनुभव तू जराशी आता, का तुला समजून नाही राहिलं का त्या सुनायची काय चाल आहे काय नाही म्हणून. अहो साराचं सारं घेण कधी नावावर करून, तसंही तुला माहित आहे बाबा म्हटलं विनोद दादाले विनोद करत राहते म्हटलं नुसतं, तर दिन सारं त्याच्या नावावर करून आणि घे मग हातात कटोरा घेऊन फिरजो. मग नाही मग माय पोरं करतील नाही काय मग म्हातारपणात माहित पडते ना, तू इथंच आहे मी इथंच आहे, पोरं करते का नाही करत तर, आणि मला ठेवजो वाऱ्यावर तशीच, मी तर जात नाही उपाय आता माझ्या सासूच्या घरी, तुला सांगून देतो. हा, माझ्यासाठी माझी हिस्सा टाकून ठेवजो तू, मी हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही माई, मला घरही देजो, कारण मला राहिले तर घर लागलंच आहे, घरही देजो, आणि वावरातला हिस्सा पाहिजे म्हटलं मला, मी आताच सांगून देतो, बाबाला मी मागणार नाही, बाबा काही सारखे तोंडानं बोलत नाही, तुलाच सांगतो, तूच म्हणतो बाबाले. अमाय छाया, आता तुझ्या लग्नाचा तर एवढा मोठा खर्च केला वा आम्ही, हा लग्नाचा खर्च केला, तुला प्रेझेंट दिलं, सोनं नाणं करून दिलं, हा तू डिलिव्हरी केली, सारच तर केलं मग, आणि काय म्हणते आता अजून पैसाही मागता काय बिचारा, हिस्साही मागता काय? हा, भाऊ आहे ना तुले, भावाचा हिस्सा घेणं शोभते का तुले? आई सारं शोभते मले, मी कुठं जाऊ मग, माझ्या नवरा चांगला वागत नाही, तिकडे मला मारझोड करते, हा, आणि तिकडे सासूही चांगली नाही राहत माझ्यासोबत, मलाच सगळे कामं करायला लावते, मग काय करू मी? उद्या चालून जर माझ्या लेकरू माझ्याजवळ आलं तर मला तर लागलं ना काही ना काही. अहो पण तू तर लेकरू टाकून आली, हा लेकराची तर फिकर करायला लागत होती बिचारी जराशी, नाही सासूची करती नवऱ्याची करती तर. अवाई लेकरू ठेवलं तिथं म्हणून तर तो येईनच माझ्याजवळ पाया लागत, हा लेकरू नसतं तर काय आला असता, येईनच तो आज नाही उद्या, किती दिवस सांभाळते त्याची माहिती माहीत पडते ना. अहो पोट्ट असं आहे, जरासं खाली उतरत नाही म्हटलं, खाली टाकलं तर राहत नाही, वरतच पाहिजे त्याले, मग नाकी नऊ नाही आले तिच्या तर मग म्हणजे माझ्या सासूच्या किती करते तर माहीतच पडते ते. ऐकायची काकू घरी आहे काय, पार्सल आहे पार्सल. कोण इकडे आवाज देऊन राहिला, पाहिजे काय छाया, पार्सलवाला असं आई, पार्सल करून राहिला ना, तोच होय तो, देते सुनायला आवाज. काय होय बा, हा कायची गडबड होय, कुठं चालली धावपळ करत? नाही आता बाई काहीच तर नाही, काही नाही होय. मग कोण होय तो आवाज देऊन राहिला बाहेर, पार्सल करून राहिला, काय बोलावलं ते आता बाई मग सांगतो तुम्हाला. ऐकायची काकू आहे काय घरी, पार्सल घ्या तुमचं. बापा एका पार्सल साठी काकू एवढ्या जणीची तुम्ही, आता हे पार्सल कोणाचं होय, कोणाला देऊ मी? कोणाचं काय रे, माया महिना ते पार्सल, जो पैसे देईन त्यालाच देशील ना, का जो पैसे नाही देईन त्याला देशील? नाही बा, जो पैसे देईन त्याला देईन मी पार्सल, मला काय पैसे द्यायला लागते तिथं, मला काय फुकट भेटते काय हे?
मग पैसे घे आणि पार्सल दे. घ्या ना तर मग. मी तर किती वेळचा आवाज देऊन राहिलो तुम्हाला, तुम्हीच तर नाही येऊन राहिल्या कोणी बाहेर. आणि इकडे धरूनच उभा आहे तिथं, सोडूनही नाही राहिला. हा काय वापस न्यायचा इरादा आहे का तुला? पैसे पाहिजे तुला ना, पार्सल नाही सोडून राहिला. सोडलं ना जी काकू, सोडलं ना. कशा करता तुम्ही हे सकाळच करता बा हातातलं. मी काय करू ते पार्सल नेऊन घरी वापस तुम्हाला द्यायला लागते मला, तेव्हाच मला पैसे भेटते. आणा पैसे आणा आता. जसं पार्सल घेतलं का नाही पटकन हिसकून, तसे पैसे द्या आता पटकन. वैशाली ताई, तुमच्याजवळ पैसे दिले ना, मी देऊन द्यायला. घे रे बाबू पैसे, पैसे घे ना जाय. काय काकू पैसे घेणं जाय म्हणता? काय बा अशाच करता काय? असंही नाही म्हणत का पाणी पितं काय रे बाबू का काही म्हणून? बरेच लोक आहे बा तुमच्या गावातले. पैसे घेणं जाय. मी काही थांबायचं राहिलो काय पैसे दिल्यावर? मी चालला जातो. आई पाय ना, पाय कसे पार्सल येते तुझ्या घरी. आता आता झाली सुरुवात. हा आता तू लक्षात ठेव फक्त. पाय कसे कसे पार्सल ना मार्सल येते आता. आता पाय कसे पैसे उधळते त्या. मी म्हणतो तुले तर मला खोटं वाटते तुले. हा आता पाय ना तू, घे ना जराशी ध्यानात गोष्ट. कशा करते तुझ्या सोना तुझ्यासोबत. काय आहे रे बाबू त्याच्यात रे? त्या पाकिटात काय आहे? मला नाही माहित आजी काय आहे तर त्याच्यात. मला काय फक्त द्यायला सांगितलं, मी देऊन देत असतो बा पार्सलनं, पैसे घेऊन येतो. आता काय जेवणच जाशील आमच्या घरून? हा पाणी पाहिजे का तुले? सांग, काय जेवायला पाहिजे? नाही नाही भाऊ, काही नाही पाहिजे. तुमच्या घरचं पाणी नाही पित, मी चाललो तिकडे. किती रुपये घेतले रे याचे? याचे घेतले आजी 1400 रुपये. 1400 रुपये घेतले याचे. काय होय मला माहित नाही. बापा बापा 1400 रुपये? काय घेतलं बापा 1400 रुपयाचं? काय घेतलं मोहिनी? काय आहे हो त्याच्यात? आई दाखवायला लावतेले काय होतं त्याच्यात. आहे तर काय आहे हो मोहिनी त्याच्यात? दाखव बरं उघडून. आता बाई मग दाखव ना, आताच दाखवणं जरुरी आहे काय? आताच दाखवा काय आहे तर आम्हाला पाहू द्या पहिले काय आहे तर त्याच्यात. बापा आता 1400 रुपये खर्च केले तर काय आहे त्याच्यात तर पाहता लागन ना. हा काय काय बोलावता तुम्ही, काय काय नाही, तर आम्हाला जरासं लक्ष द्यावं लागन ना. का बस तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून द्यावा मी? पैसे खर्च करताच करता तिकडे पोरं कमावतेच कमावते, तुम्ही खर्च करताच करता इकडे. आता बाई साडी आहे त्याच्यात, 2 साड्या आहे. मोहिनीसाठी आहे एक माझ्यासाठी आहे. आवडली होती त्या दिवशी तर तिनं बुक केली. मग मी म्हटलं माझ्यासाठी कर म्हटलं. असं कहून आता एवढ्या मोठ्या साड्या कमी झाल्या काय घरी? घेताच घेता तरी अजून पाहिजेच काय? आता बाई आवडली होती ते म्हणून मग केल्या होत्या हिनं बुक. मग म्हटलं ठीक आहे करून घे म्हटलं बाबा माझ्यासाठी, म्हणून केल्या त्या. एवढं नाही समजलं का एखादी नंदीसाठी करावं म्हणून? स्वतःचं कसं समजलं बरोबर येईल नानक बाई. तुम्ही याच्या पहिलेच केली होती म्हटलं आम्ही साडी बुक, त्याच्यानंतर आल्या तुम्ही. नाही तर तुमच्यासाठी करून दिली असती एखादी. पैसे द्यायच्या वेळेस तर म्हणता गावाला पैसे नको देऊ, मग कायच्या भरोशावर करावं तुमच्यासाठी आम्ही बुक? पाहू दे बरं खोलून आता. घ्या पा काची आहे त्या मोठ्या आहे ना. काय म्हणते तर साडीच नाही पाहिली कधी तुम्ही. घ्या पाहून. आई पाहू दे म्हणे तू अशी बरं इकडेच. बापा बापा एवढी साजरी साडी? हा मला पाहिजे. तुम्ही 2 बोलवल्या ना वहिनी, एक साडी देऊन द्या मला. मला आवडली ही साडी. आई सांग येईल मला देऊन दे मला एक साडी. बापा नानक बाई काही आहे तुम्ही तर? वैशाली ताईसाठी माझ्यासाठी दोघीसाठी बोलावली ना आम्ही. तुम्हाला लागन तर दुसरी बोलावून देईन. नाही मला हेच साडी पाहिजे, हेच पाहिजे मला आता. पा अशा राहते नंदा. हा आम्ही बोलावली आमच्यासाठी, हे म्हणते मलाच पाहिजे म्हणते. नाही काय? ठीक आहे काढतो आता हिची, पण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत पहा तुम्ही आजचा व्हिडिओ. पहा बा आजचा माहिती आहे काय, थोडा टेक्निकल इश्यूमुळे व्हिडिओ थोडा लेट झाला, तरी पण आपला व्हिडिओ पहा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्याचा व्हिडिओ वेळेवरच येईल आपल्या. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याचे पण व्हिडिओ पहा. आणि त्याची लिंक तुम्हाला भेटूनच जाते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ठीक आहे मग भेटू आपण आता उद्या.